ये लाइट बंद है खंडू नाही ही केमिकल आहे पाण्याची बाटली केमिकल आहे हे केमिकल आहे पाणी भरून टाकते तालीम कितना नंबर बघा हा विषय दोन प्रकारचा आहे जे महाराष्ट्रामध्ये अरे टीव्ही बूम हटा ना भाई लाइट बंद कर ना खंडू अरे बूम हटा लेना भाई खरं तर ही मांडण्याची आम्हाला गरज का वाटली आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमागे राबतो शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावराला घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो अख्खं कुटुंब ए माईक बाजूला कष्ट करत असतं परंतु अरे बाईक हटाना है ए बूम काढा रे हटाना ओए भाई बूम हटाना ये ना एम्बियन्स वर येतो आवडे अरे बाईक हटाना यार बूम काढा रे तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होतीये ए प्रणीत आ जा इधर प्रणीत आ इधर बूम सेंटर में रखते आ जा इधर सुन नहीं रहे लोग तो आ जा इधर दूध पावडर आहे की त्यामध्ये थोडी टाकली तर 250 मिली दुधाचं 1 लिटर दूध होतंय दुसरा प्रकार आहे केमिकल टाकायचं ऐसा नहीं अपन ऐसा बूम डाल दे गाईचं दूध म्हशीचं करना पड़ेगा ना इन लोग सुन नहीं रहे समझ में नहीं आ रहा आता बोले 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 सगळी बेसवर ज्याला माहित आहे ते पण करतील म्हणून आ जा इधर आगे आ जा इधर हे तुम्हाला सगळं माहित आहे जैसे डाल एम्बियन्स ऐकत ना हे घ्या अरे घेऊन ये ना बूम मागे गेला मला असं बोलताना ऐकत नाही आमची काय बूम जाऊ शकत नाही का कोण आहे भाई अरे बूम हटा लो यार अरे बूम काढायला तिकडून यार समजत नाही ते करते सचिन बूम काढ बाजूला घे आता येत आम्ही ते बाटलीत घालून आहे बघा म्हणजे 10 रुपयाचं ओतलं केमिकल नाही 10 रुपये 2 रुपये दुसऱ्या प्रकारात आणि थोडी पाणी आता हे बघा हे तेलाचा थर आलाय वर आता हे मिक्स केलं अरे बूम काढा रे अरे कुछ तो करो यार हटा लो ना बूम यार विजुअल मध्ये आहे ना दादा यार विज्युअल मध्ये येतो रे बूम मिक्सरचा आवाज येत नसतो माईक मध्ये मिक्सरचा आवाज नाही आता हे पाणी आहे 1 लिटर पाणी टाकायचं आहे इथं जरा साधन सामोरी कमी आहे ना पाणी वेस्टेज झालंय आणि ह्याचं सगळं ही केमिकल मिळतं इस्लामपुरात रोग कुणाकडे आहे नाही मला म्हणायचं तिथलं आणलंय इस्लामपूरचा तो नेमका कोण आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत हे पावडर टाकले का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्टमध्ये त्यांना सापडत नाही आणि एकदा आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली
एका टँकरचे 3 टँकर करतात ते किती एका टँकरचे 3 टँकर करतात बघा वास घेऊन बघा तुम्ही केसला आलाय बघायला आता म्हशीच्या कासातनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे भाऊ सांगा आता पकडा भाऊ थेट पोडियमवर या ना पोडियमवर या पोडियम पोडियम दुसरा प्रकार आहे की करून दाखवा लवकर करून दाखवा अरे ते मास्क काढ ना हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध 200 मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतोय बघा हे तेल आहे तुम्ही जे दूध खाता त्यात दूध असतंय पिटे बाबू बाजू आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय खाद्य तेल आहे हे फॅटसाठी आहे चला की जरा आता हे तेल आहे बघा ह्याचा कलर तसाच राहावा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय ह्याचं 10 लिटर होतं बरं का 1 लिटरचं 10 लिटर होतं आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकरी यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधात सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात नाही कशाला सांगताय हे तुम्ही कशासाठी वापरता माहीत आहे युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत SNF साठी ही दुधाची पावडर आहे ओरिजिनल आपलं गाडी आल्यापर्यंत लाव नसेल तर लाव त्याला दूध प्यायला देतो पाहिजे पण आता पाणी सोडतं त्याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होते नाही ठीक आहे केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 याच्यात तर आज ठेवलं तर सकाळपर्यंत गंजतं ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं इतकं डेंजर आहे तर शरीराचं काय करत असतं सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायक आलं तर तिथं दूध निघतंयच कसं काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अरे पण लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी ते रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात घरातल्या सगळ्यांना दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात मिसळले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले की ते बघा ना एका दिवसात काय करायचं आहे टँकर एक टँकर असं लावायचं 2 टँकर चुनीट लावायचं इकडं अर्ध करायचं पाणी ओतायचं केमिकल ओतायचं पावडर टाकायचं झालं पोडियमवर या सर पोडियमवर या प्लीज पोडियमवर या सर पोडियमवर या सर पोडियमवर या अरे